नमस्कार. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा आपण आजच्या भागात बघणार आहोत. श्रीकृष्ण अर्जुनाला आता कुठला नवीन विचार समजवताय याची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांनाच असणार आहे. मी अगदी थोडक्यात सांगते. तो विचार म्हणजे अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतायत तो म्हणजे भेद. कशातला? क्षेत्र, क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष यामधला भेद. आपला हा देह, आपलं मन, बुद्धी, इंद्रिय हे सगळं बदलणार आहे. हेच क्षेत्र आहे, म्हणजे अनुभवाचं क्षेत्र आहे. पण या सगळ्यामध्ये एक साक्षी आहे जो पाहतो, अनुभवतो, पण कधीही बदलत नाही. तो म्हणजे आत्मा. ज्ञानेश्वर माऊली आपल्याला हेच सांगताय की खरं ज्ञान म्हणजे केवळ शास्त्र वाचणं नव्हे, तर देह आणि आत्मा यातील फरक ओळखणं आहे. जेव्हा मनुष्याला समजतं की देह हा नाशवंत आहे आणि त्यामध्ये वसणारा जो आत्मा आहे तोच आनंद स्वरूप आहे, तोच नित्य आहे, तेव्हा त्याच्या खऱ्या ज्ञानाची सुरुवात होत असते. 13वा अध्याय म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या अत्यंत सूक्ष्म विषयाचा विचार करणारा अध्याय आहे. मनुष्याचा हा देह काय आहे, तो कशापासून बनला आहे, देहाला चालवणारी अंतर्गत सत्ता कोणाची आहे याचा विचार इथे केला जातो. आणि म्हणूनच या विषयाला क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार असं म्हणतात. या अध्यायाच्या सुरुवातीला श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांना प्रणाम करून विषयाची सुरुवात केली आहे. भगवान श्रीकृष्ण क्षेत्र, शरीराला क्षेत्र असं का म्हणतात, त्याचं स्वरूप काय आहे हे सगळं समजावून सांगतायत. अर्जुनाला खरं स्वरूप क्षेत्राचं समजावून सांगतायत. ते सांगतात की हे शरीर 36 तत्वांनी बनलेलं आहे. प्रथम पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं आहेत. यांच्याशी अहंकाराची जोड झाली की देहाचा आकार स्पष्ट होतो. हा अहंकार मायेच्या अधीन राहून देहाला सर्व दिशांनी नाचवत असतो. त्यानंतर बुद्धी येते, जी सुख दुःख, योग्य अयोग्य याचा निर्णय करते. अव्यक्त हे सूक्ष्म कारणरूप तत्व आहे, ज्यामध्ये स्थूल जग नष्ट झाल्यावरही त्याची बीजावस्था राहते. पुढे कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिय, हात, पाय, वाणी, उपस्थ आणि गुद ही 5 कर्मेंद्रिय आणि त्यांना नियंत्रित करणारे चंचल असे मन. ही सर्व तत्व या शरीराचा भाग आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. तसंच चालणं, बोलणं, घेणं देणं आणि उत्सर्जन या कर्मेंद्रियांच्या क्रिया आहेत. या सर्वांमुळे मन विषयांकडे धावतं. याचबरोबर इच्छा, त्या इच्छेचा अपलाप झाला तर निर्माण होणारा द्वेष, इच्छित वस्तू मिळाली तर अनुभवास येणारे सुख आणि त्याच्या विरुद्ध असणारे दुःख, जड देहाला चेतना देणारी चैतन्य शक्ती आणि पंचमहाभूतांना एकत्र ठेवणारी धैर्य शक्ती, ही सगळी तत्व मिळून देहाचा संघ तयार होतो. अशा प्रकारे तयार झालेल्या या शरीरात पाप पुण्याची निर्मिती होते. म्हणून या देहाला कौतुकाने क्षेत्र असं म्हणतात. ह्या क्षेत्राची व्याप्ती इतकी मोठी आहे की स्थावर जंगम सृष्टीपासून परब्रह्माच्या अलीकडे सगळ्याचा या सृष्टीत समावेश होतो. यानंतर भगवान श्रीकृष्ण अत्यंत महत्त्वाच्या ज्ञानाचा विचार सांगतात. भगवंत सांगतात की खरं ज्ञान म्हणजे फक्त शास्त्र वाचणं नाही, मन, स्वभाव आणि जीवन शुद्ध होणं आहे. म्हणूनच ज्ञानेश्वरीत सुद्धा ज्ञानाची 18 लक्षणं सांगितली आहेत. ही लक्षणं मनुष्याच्या आत निर्माण होणारे गुण आहेत. सगळ्यात प्रथम अमानित्व म्हणजे स्वतःकडे मोठेपणा असला तरी त्याचा अहंकार न ठेवणं, विद्वत्ता असली, सामर्थ्य असलं तरी मी मोठा आहे असं लोकांना वाटू न देणं. त्यानंतर अदंभित्व म्हणजे केलेल्या चांगल्या कर्माची जाहिरात न करणं, पुण्य केलं तरी त्याचा दिखावा न करणं. अहिंसा याविषयी तर ज्ञानेश्वर माऊली सांगतात की खरी अहिंसा फक्त बाह्यवर्तनात नसते, ती मनात जन्माला येते. मनात जर करुणा निर्माण झाली तर बोलणं, चालणं, पाहणं, प्रत्येक कृतीतून प्राणीमात्रांविषयी प्रेम प्रकट होतं. क्षमा आणि सहनशीलता म्हणजे दुःख आलं तरी त्याला विरोध न करता शांतपणे सहन करणं आणि त्यातही मी सहन करतो असा अभिमान न ठेवणं. वाह, किती छान सांगितलंय. आर्जव म्हणजे मनाची पूर्ण सरळता. अंतःकरण जसं स्वच्छ पाण्यासारखं नितळ असतं तसं त्याचं वर्तनही सर्वांशी सरळ आणि निष्कपट असतं. यानंतर ज्ञानेश्वर माऊली गुरुभक्तीचं महत्त्व अगदी प्रेमाने सांगतात. गुरूंच्या सेवेत आत्मज्ञान मिळतं. गुरुभक्ताला गुरुसेवा इतकी प्रिय असते की त्याला जगातील इतर गोष्टी या गोड वाटत नाहीत. त्याचं मन, विचार आणि कर्म सगळं काही गुरुसेवेकडे धावत असतात. शुचित्व आणि स्थैर्य म्हणजे आत आत्मज्ञानाची शुद्धता आणि बाहेर शुद्ध आचरण. जीवनात कितीही दुःख आलं तरी मनाची स्थिरता न ढळणं. स्थैर्य
आणि यानंतर वैराग्य आणि अनासक्ती. जगात राहूनही त्याला चिकटून न राहणं, कुटुंब, घर, संसार असला तरी मन परमेश्वराशी जोडलेलं असणं. समचित्तता, सुख आलं तरी अहंकार नाही आणि दुःख आलं तरी खचून जाणं नाही, दोन्ही परिस्थितीत मन शांत राहणं. समचित्तता. आणि शेवटी अव्यभिचारी भक्ती, म्हणजे परमेश्वराशिवाय दुसरं काहीच अंतिम सत्य नाही आहे हा दृढ निश्चय. मन, वाणी आणि कर्म या तिन्ही मार्गांनी परमेश्वराची सेवा करणं. या सर्व गुणांचा सार एकच आहे. ज्ञान म्हणजे केवळ माहिती नाही, तर ज्ञान म्हणजे स्वभावाचं रूपांतर. जेव्हा अहंकार नाहीसा होतो, करुणा जागते, गुरुसेवा प्रिय वाटते आणि मन ईश्वरात स्थिर होतं, तेव्हा ज्ञान पुस्तकात नाही राहत, तर ते माणसाच्या जीवनात प्रकट होतं. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली सांगतात की गुण जिथे दिसतात तिथे खरं ज्ञान प्रकट झालं आहे असं समजावं. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की प्रत्यक्षात पुरुष म्हणजे आत्मा हा निराकार, निर्गुण आणि अकर्ता आहे. त्याला जन्म नाही आहे, कर्म नाही आहे, भोग नाही आहे, पण गुणमयी प्रकृती त्याच्याशी संग करते आणि या संगामुळे जणू आत्माच संसार करतो आहे सगळा असं भासतं. जणू एखादा स्वच्छ आरसा असतो, पण त्यावर पडलेल्या प्रतिबिंबामुळे वेगवेगळे रंग दिसतात. तसंच आत्मा स्वतः निष्क्रिय असूनही प्रकृतीच्या गुणांमुळे तो जन्ममरणाच्या चक्रात अडकलेला दिसतो. प्रत्यक्षात आत्म्यावर हा संसार केवळ आरोप आहे. त्याची खरी स्वरूपस्थिती सदैव स्वतंत्र आणि निरपेक्षच आहे. ज्यांनी प्रकृती पुरुषाचा भेद यथार्थपणे जाणलाय ते देहात राहूनही देहाच्या मोहात कधीही अडकत नाही. जगात ते वावरतात, पण जग त्यांना बांधून ठेवू शकत नाही. आत्मा आणि अनात्मा यांची ही वेगळी ओळख करून देण्यासाठी अनेक मार्ग सांगितलेत, परंतु हे मार्ग सूक्ष्म, कठीण असल्यामुळे सर्वांना सहज जमत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्यांनाही सूक्ष्मदृष्टी नाही त्यांनी अहंकार सोडून दयाळू संतांच्या चरणी शरण जावं, संतांवर विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे जीवन जगावं. जन्म मरणाच्या बंधनातून असा व्यक्ती मुक्त होऊ शकतो. या सगळ्या शिकवणीचा सार एकच आहे की या जगात दिसणारे असंख्य जीव, रूप, भेद प्रत्यक्षात एकाच परमसत्तेपासून उत्पन्न झाले आहेत. ही सृष्टी जरी नाना प्रकारांनी भरलेली दिसत असली तरी तिच्या मुळाशी एकच अविनाशी तत्व आहे. दुर्दैवाने अज्ञानामुळे माणसाला अनेकत्व दिसतं, पण ज्यांचं भाग्य जागृत झालंय त्यांची द्वैताची कल्पना नाहीशी होते. त्यांना सगळीकडे एकच ब्रह्म दिसतं. जिथे पाहावं तिथे तोच परमात्मा. अशा अवस्थेत ते अंतःकरणात परमशांती अनुभवत जगतात. देह हा गुणांनी भरलेला, नाशवंत आणि दुःखमय आहे, परंतु देहात वसणारा परमात्मा निर्गुण, नित्य आणि आनंद स्वरूप आहे. देहाचे गुण त्याला स्पर्शही करू शकत नाही. तो केवळ देहाला प्रकाश देणारा साक्षी आहे. साधक सतत प्रयत्न करून देह आणि आत्मा यातला भेद जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा त्यांना अनुभवाने समजतं की ही बदलणारी प्रकृती वेगळी आहे आणि आत्मा तिच्यापासून पूर्णपणे वेगळा आहे, तेव्हा ते ब्रह्माशी एकरूप होतात. आणि अशा प्रकारे श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला प्रकृती आणि पुरुष यांचा संपूर्ण विचार समजावून सांगितला. हे ज्ञान ऐकताना अर्जुन अगदी प्रसन्न झाला. त्याची उत्कंठा अधिकाधिक वाढत होती. जणू दिव्यात तेल घातलं की ज्योत अधिक तेजस्वी होते. तसंच अर्जुनाचं ज्ञानाविषयीचं प्रेम अधिक प्रखर होत होतं. भगवंतालाही आपल्या शिकवणीचा योग्य परिणाम होत असल्याचं पाहून अर्थातच आनंद होत होता. याच प्रसंगामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आता पुढील विचार अत्यंत शांत, मधुर आणि गूढ आहेत. ज्याच्या माधुर्यापुढे अमृतही फिकं वाटेल असं हे ज्ञान आहे. अज्ञानात भटकणाऱ्या जीवांचा उद्धार होऊ शकतो हे ज्ञान ऐकलं तर, आणि संपूर्ण जगाला परतत्वाचा साक्षात्कार होऊन परमानंदाचा अनुभव येऊ शकतो. ही भावना व्यक्त करताना ज्ञानेश्वर माऊली आपल्या गुरूंचं स्मरण करायला विसरत नाही. अध्यायाच्या शेवटी अत्यंत सुंदर असा निष्कर्ष समोर येतो. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की आत्मा हा निराकार, निर्गुण, अभोक्ता, करता आहे, पण प्रकृतीच्या संगामुळे जणू तोच जन्म घेतो, करता तोच आहे, तोच कर्म करतो, सुखदुःख तोच भोगतो असं आपल्याला वाटतं, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. आणि हा भेद ज्याला समजतो तो देहात राहूनही मोहात अडकत नाही. या सगळ्या विचारांचा सार एकच आहे, तो म्हणजे जगात दिसणारे असंख्य भेद हे बाह्य आहेत, पण त्या सर्वांच्या मुळाशी एकच अविनाशी परमसत्य आहे. आणि ह्या सत्याचा अनुभव ज्याला होतो त्याला संसाराचं बंधन लागत नाही. त्याचं जीवन परमशांतीने उजळून निघतं. आणि ह्याच नम्र भावनेने ज्ञानेश्वर माऊली गुरुचरणी वंदन करून 13वा अध्याय पूर्ण करतात. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अध्यायात. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.